हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. आजच्या यांत्रिक जीवनशैलीत माणसाला पुन्हा एकदा आत्म्याशी जोडणारं माध्यम म्हणजे कला. आणि तीच कला जेव्हा विविध माध्यमातून साकारली जाते तेव्हा जन्म घेतो आर्ट फ्युजन फेस्टिवल. आर्ट फ्युजन फेस्टिवल म्हणजे काय असतं आणि कधी आहे, कुठे आहे, असे असंख्य प्रश्न आता तुम्हाला पडले असतील ना. तर याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊयात सातारचे ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे यांच्याकडे. नमस्कार सर. नमस्कार सर, मला या आर्ट फ्युजन फेस्टिवल याविषयी माहिती हवी होती. नक्कीच. आमचे गुरु आणि ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांच्या तुषार भद्रेज दास्तान अकॅडमी ऑफ आर्ट्स यांच्या वतीनं SBN 24 तास चॅनलच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त या आर्ट फ्युजन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिवलचं हे 7वं वर्ष असून यामध्ये नाट्य, चित्र, शिल्प, साहित्य, नृत्य आणि संगीत अशा परफॉर्मिंग व फाईन आर्ट्सचा समावेश असणार आहे. 12 मे ते 17 मे या कालावधीत शाहू कला मंदिर येथे हा फेस्टिवल पार पडणार आहे आणि कैलासवासी रामकृष्ण काशीनाथ प्रभुणे यांना हा फेस्टिवल अर्पण केला जाणार आहे. दॅट्स ग्रेट. सर, हा फेस्टिवल सुरू करण्यामागची संकल्पना नक्की काय? सातारा शहरात एकूणच कलात्मक वातावरण आहे, त्याचबरोबर अभिरुची संपन्न प्रेक्षक वर्ग देखील आहे. मग प्रेक्षक आणि कलाकार या दोघांना एकत्रित आणण्यासाठी आणि एक चांगलं सांस्कृतिक वातावरण तयार करण्यासाठी हा आर्ट फ्युजन फेस्टिवल दरवर्षी आयोजित केला जातो. ओ नाईस. सर, या फेस्टिवलमध्ये कार्यक्रमांचं आयोजन कशा प्रकारे करण्यात आलंय? म्हणजे 12 मेला या फेस्टिवलचं उद्घाटन झाल्यानंतर दुपारी 1:30 वाजता नाट्य चौफुल्याचं आयोजन करण्यात आलंय. या नाट्य चौफुल्यात दगड आणि माती, हंडाभर चांदण्या, कलगीतुरा, तो राजहंस एक असे 4 दीर्घंक असणार आहेत. हा नाट्य चौफुला देशभरात नावाजलेला असून पश्चिम महाराष्ट्रात तो फक्त आपल्या फेस्टिवलमध्ये सादर केला जाणार आहे. सुपर्ब. म्हणजे नाट्य चौफुला श्रोत्यांसाठी एक सुवर्ण संधीच आहे तर. अगदी 100%. याच दिवशी दुपारी 3 वाजता शिल्पकलेचं प्रात्यक्षिक होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 13 मेला दुपारी खुल्या काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता झाडांच्या मनात जाऊ या हिंदी मराठी कवींच्या झाडांवरील कवितांच्या मैफिलीचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. त्यानंतर 14 मे रोजी नवस, साठी आणि कुकर अशा 3 एकांकिकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यस्तरीय पोर्ट्रेट स्पर्धा देखील याच दिवशी होतील. मस्तच. सर, हा आर्ट फ्युजन फेस्टिवल म्हणजे सर्व कलांचा संगमच म्हणायचा तर. खरंय. नेक्स्ट डे म्हणजे दिनांक 15 मे रोजी लँडस्केप स्पर्धेबरोबरच स्टॅच्यू फॅक्टरी नावाच्या 2 अंकी नाटकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षक यात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे 16 तारीख आपण खास बालचमूंसाठी रिझर्व्ह ठेवलेली आहे. बाळगोपाळांसाठी सकाळी 10 वाजता चित्रकला स्पर्धा, साभिनय वेशभूषा स्पर्धा आणि रंगभूषा वेशभूषा प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर संध्याकाळी 5 वाजता पार्टी आणि 1 डोकं 4 पाय या 2 बालनाट्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सही. सर, हे सगळं ऐकून मी म्हणेन की हा फेस्टिवल संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे तर. होय. शेवटच्या दिवशी दुपारी 1 वाजता राज्यस्तरीय एकपात्रीय अभिनय स्पर्धा असणार आहेत आणि संध्याकाळी श्वेतकर्णी श्यामपर्णी या महाभारतकालीन नाटकाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. आपल्या तुषार भद्रेज दास्तान अकॅडमी ऑफ आर्टच्या माध्यमातून नेहमीच असे उपक्रम राबवून हिडन टॅलेंट समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. आज मला अभिमान वाटतो की आपल्या अकॅडमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी देशाच्या पातळीवरती झळकत आहेत. सर, त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळेल? हो, नोट डाऊन करून घे. 95 03 07 60 73. 95 03 07 60 73. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही आर्ट फ्युजन फेस्टिवलमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आत्ताच सांगितलेल्या फोनवर फोन करून आपली सीट बुक करा. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.